बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी तहव्वूर राणाला अगदी थोड्याच वेळात भारतात आणण्याची शक्यता वर्तवली जाते। एनआयएचं पथक अमेरिकेत पोहोचलेलं होतं आणि त्या पथकाच्या निगराणीत राणा भारतात येणार असल्याची माहिती आहे। आरोपी तहव्वूर राणाला मुंबई आणि दिल्लीच्या तुरुंगात ठेवण्याची तयारी देखील आता सुरू झालेली आहे। तहव्वूरच्या प्रत्यार्पणाकरता तपास संस्था एनआयए आणि गुप्तचर संस्था यांचं संयुक्त पथक अमेरिकेत पोहोचलेलं होतं। प्रत्यार्पणाकरता आवश्यक असलेल्या सगळ्या कागदपत्रांची सुद्धा पूर्तता पूर्ण झालेली आहे। राणाच्या प्रत्यार्पणाला रोखण्यासाठीची याचिका सोमवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। भारतात येऊ नये म्हणून खरं तर तहव्वूर राणानं याचिका केलेली होती। त्यानं स्वतःला पार्किन्सन आजारानं तो ग्रस्त असल्याचं या याचिकेत म्हटलेलं होतं। इतकंच नाही तर भारतात पाठवलं गेलं तर आपल्यावर अत्याचार होऊ शकतात असं देखील राणाला वाटतंय। आता मात्र राणाला भारतातच आणलं जाणार आहे। तहव्वूर राणाला 2009 मध्ये FBI अटक केलेली होती आणि राणाला अमेरिकेत लष्कर-ए-तोयबाला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलेलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26/11चा मुंबईवरचा हल्ला। लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केलेला होता। हे हल्ले सतत 4 दिवस सुरू होते, ज्यामध्ये 175 जण ठार झाले तर 9 हल्लेखोरांचा यात समावेश होता। 300हून अधिक जण या जखमी सुद्धा झालेत। या हल्ल्यात तहव्वूर राणाला सुरुवातीला दिल्लीत आणि त्यानंतर मुंबईत आर्थर रोड कारागृहात ठेवलं जाणार असल्याची माहिती आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, कालपासून आपण नेमक्या याच मुद्द्यावर सातत्यानं चर्चा करतोय। तहव्वूर राणाला भारतात आणलं जाण्याचा मार्ग आता मोकळा झाल्यानंतर सगळ्या कागदपत्रांची पूर्तता सुद्धा झालेली आहे। भारताची रॉ टीम सुद्धा या ठिकाणी अमेरिकेत पोहोचलेली होती। एनआयएचं पथक पोहोचलेलं होतं आणि या सगळ्यांच्या निगराणीखाली तहव्वूर राणाला भारतात आणलं जाणार आहे असं म्हटलं जात आहे। त्याला दिल्ली मार्गे मुंबईत आणलं जाईल। काय या सगळ्या संदर्भात अपडेट पोहोचतायत? निश्चितच 26/11चा जो हल्ला झाला आणि त्यातला मास्टर माइंड असलेला आरोपी तहव्वूर राणाला आज भारतात आणलं जाऊ शकतं। खरं तर एनआयएची टीम आणि गुप्तचार अधिकारी जे आहेत हे देखील त्या ठिकाणी त्यांची टीम जी आहे ती गेली आहे। त्यामुळे विशेष विमानाने त्याला भारतात आज आणलं जाऊ शकतं। दुपारपर्यंत दिल्लीच्या एनआयए कार्यालयामध्ये त्याला आणलं जाऊ शकतं। त्यानंतर एनआयए जेव्हा हा ताबा घेईल त्यानंतर चौकशीच्या अंतर्गत काही माहिती मिळते का हे देखील पाहावं लागेल। मात्र सोबतच आपण पाहतोय की मुंबई पोलिसांच्या वतीनं क्राईम ब्रांचनी जर हा ताबा मागितला तर क्राईम ब्रांचला देखील त्याचा ताबा मिळू शकतो। पण सुरुवातीला दिल्लीत त्याला नेलं जाऊ शकतो आणि एनआयच्या कार्यालयामध्ये त्याला ठेवलं जाऊ शकतं। खरं तर आपण पाहतोय की मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन्ही ठिकाणी ही तयारी सुरू आहे। कारण मुंबईमध्ये जर आपण पाहिलं की ज्या ठिकाणी कसाबला ठेवण्यात आलं होतं ज्या मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याच ठिकाणी तहव्वूर राणाला ठेवण्याची तयारी देखील केलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की तहव्वूर राणाला भारताला ताबा मिळवण्यासाठी अनेक वर्ष आपण पाहिलेत की कशा पद्धतीत त्याचा ताबा मिळवता येईल यासाठी अनेक करार देखील झालेले आहेत आणि त्यानंतर आता अखेर भारताला तहव्वूर राणाचा ताबा मिळत असून मात्र विशेष विमानाने त्याला भारतामध्ये आणलं जाऊ शकतं आणि त्यानंतर दिल्लीत नेल्यानंतर एनआयएच्या कोठडीत त्याला ठेवलं जाऊ शकतं आणि तिथे आपण पाहतोय की संपूर्ण प्रक्रिया जी आहे कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला मुंबईत देखील आणलं जाऊ शकतं। खरं तर आपण पाहतोय की अमेरिकेच्या सत्र न्यायालयाने त्यांनी जी याचिका केली होती प्रत्यार्पणासंदर्भातली ती फेटाळून लावली आणि त्यानंतर आपण पाहतोय की हा ताबा जो आहे तो भारताला मिळत आहे। मात्र यासाठी आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये काल एक विशेष बैठक देखील पार पडलेली आहे। कारण जे विदेशी मंत्री आहेत मीनाक्षी, मुद्दा हा आहे मीनाक्षी
तहव्वूर राणाला भारतात आणला गेल्यानंतर दिल्ली मार्गे मुंबईत आणल्यानंतरचा उल्लेख तुम्ही देखील केलेला आहे. ज्या ठिकाणी कसाबला ठेवण्यात आलेलं होतं तिथं तहव्वूर राणाला ठेवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. अर्थात आथर रोड जेलमध्ये तहव्वूर राणाला ठेवलं जाईल असं म्हटलं जात आहे. त्या दृष्टिकोनातून काय तयारी करण्यात आलेली आहे, कसा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, या सगळ्याचं काय अपडेट पोहोचतायत का? असं देखील म्हटलं जात होतं की सदानंद दाते यांच्या नेतृत्वात टीम कार्यरत असेल आणि मुंबईत आणलं जाईल. या सगळ्या संदर्भात काय अपडेट पोहोचतायत? निश्चितच, कारण कालच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर कारागृहाच्या बाहेर जो पोलीस बंदोबस्त असतो त्या पोलीस बंदोबस्तामध्ये अधिकची वाढ पाहायला मिळाली आणि यासोबतच जी आतमध्ये ठेवण्याची जी प्रोसिजर आहे ती देखील पार पडत असताना पाहायला मिळालं. कारण जेव्हा दिल्लीमधनं मुंबईत या आरोपीला आणलं जाईल त्यासाठी विशेष पथक जे आहे ते तैनात असणार आहे. आणि खरं तर आपण पाहिलं तर क्राईम ब्रांचच्या ताब्यामध्ये ज्यावेळी दिल्लीकडनं NIAच्या टीमकडनं सोपवलं जाईल त्यानंतर आपण पाहतोय की मुंबईमध्ये विशेषतः त्याच्या चौकशी अंतर्गत काय काय महत्त्वाच्या बाबी समोर येतात का. कारण 26/11चा हल्ला हा हादरून लावणारा होता, कारण त्या ठिकाणी 175 लोक जे आहेत ते ठार झाले होते या हल्ल्यामध्ये. आणि ज्या ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, मग ताजचा परिसर असेल किंवा मग कामा रुग्णालयाचा परिसर असेल, संपूर्णतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सचा हा संपूर्ण परिसर असेल, ज्या ज्या ठिकाणी हे हल्ले झाले, मात्र याचा मास्टर माइंड असलेला हा तहव्वूर राणा आरोपी याला आता भारतात आणलं जाईल. मात्र नेमका हा कट कोणी रचला होता आणि कशासाठी रचण्यात आला होता, अनेक प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उकल होण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जाते. तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.